जय महाराष्ट्र मित्रांनो. तर कसं काय आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण इथं आपला रोजचा डाएट खात आहे. डाएट खाऊन झालं की आपण जायचं रनिंगला जायचं. आज काय सुट्टी आहे, आज कॉलेजला काय नाही, आज क्रिसमस आहे त्याच्यामुळे सुट्टी दिली आम्हाला. तर आपण आता रनिंगला जायचं, रनिंग करायची, मग यायचं आणि जिमला जायचं. आज सकाळी जिमला जाऊया असं म्हणतोय मी. तर इथं ग्राउंडला आलो, ग्राउंडला बघतो तर काय पोरं क्रिकेट खेळतात ते. आज क्रिसमस हॉलिडे म्हणून पोरं क्रिकेट वगैरे खेळायला ते. मग आपलं रनिंग वगैरे केली आणि आलो घरी. तर मित्रांनो, मी आता जिमला जाणार होतो, पण विषय काय झाला, एका भावाचा फोन आला. भाव म्हणला की स्वारगेटला सोडायचं आहे. मग ठीक आहे म्हटलं, आवरतो पटापटा आणि स्वारगेटला तुला सोडायचं. मग आवरलं पटापटा आणि स्वारगेटला त्याला सोडून गेलो. मग जाता जाता म्हणलो की आता शंकर महाराजांच्या मठात जाऊया. शंकर महाराजांच्या मठात गाडी वळवली, इकडं खाली घातली आणि मठात आपण आता जायचं. आज गुरुवार पण होता, मग म्हणलो की जाऊया आज. तर मठापाशी आलो, दर्शन वगैरे ओकेमध्ये झालं आपलं. काय सकाळच होती ना, म्हणून काय एवढी जास्त एवढी गर्दी नव्हती. अर्धा तास लागला. मग प्रसाद वगैरे खाल्ला आणि आपण निघालो आता घरी. घरी जायचं. घरी जाऊन घरी आता पोचलो. डायरेक्ट आपण टेरेस लावलो अभ्यास करायलाच, कारण प्रसाद खाल्लेला म्हणून काय मला भूक नव्हती. म्हणलं की 3 वाजता नंतर डायरेक्ट 3 वाजता गेलो की घरी की जेऊया आपण. मग अभ्यास वगैरे इथं आपला झाला करून. मग आता जायचं खाली जेवायचं. जेवण झालं की रेस्ट वगैरे करायचा. आणि मग रेस्ट वगैरे झाला आणि आपण आता निघालो आहे. खरं तर मी आता जात होतो भाऊजींच्या गाडीचं पंक्चर काढण्यासाठी. मग म्हटलं की 2 काम एकसाथ होतील. मग म्हटलं की रनिंगला पण जाऊया. मग पंक्चर वगैरे काढला आणि आपण इथं ग्राउंडला पोचलो आणि इथं आपण रनिंग वगैरे सुरू केली. रनिंग केली आणि आपण आता निघालो घरी जायचं. आता आपल्याला जिमला जायचं आहे. मग जिमला जाऊन आज आपला आज आपला बॅक आणि बायसेप आहे. तर मारायचा बॅक बायसेप आणि ओकेमध्ये जिम आपली अशी पूर्ण करायची. तर आता आपण जिमला निघालो आहे. जिम वगैरे करून झाली, बॅक बायसेप जोरात मारला आणि आता निघाले घरी. तर आता घरी जायचं आणि तुम्हाला आता माहीतच आहे आपण आता रात्रीचं काय करतो. रात्रीचं आपण एक प्रश्नपत्रिका सोडवायची आणि निवांत झोपायचं जेवून. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.